श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक संजीवनीच आहे. विष्णू ब्रह्मानंद म्हणजेच विष्णुसूत यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. यामध्ये आज आपण पहिल्या अध्यायाचे संपूर्ण सार पाहणार आहोत. पहिला अध्याय का महत्त्वाचा आहे? कारण हा पाया आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात जशी वंदनेने होते, तसाच हा अध्याय आपल्याला स्वामींच्या ब्रह्मांडनायक स्वरूपाची ओळख करून देतो. प्रथम सुरुवात करतो ती मंगलाचरण आणि ईश्वरी वंदनाने. या अध्यायाची सुरुवात गणेश स्तवनाने होते. आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो. त्यानंतर सरस्वती मातेचे स्मरण करतो, जेणेकरून बुद्धीला शुद्ध विचार मिळावे. ज्यावेळेस आपण कोणतेही मोठे काम करतो, तेव्हा ईश्वराचे स्मरण करणे म्हणजे स्वतःमधील सकारात्मकता जागृत करणे होय. पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर काढणे होय. यानंतर आपण पाहतो स्वामींचे दिव्य स्वरूप, परब्रह्म अवतार. अध्यायामध्ये स्पष्ट केले आहे की स्वामी हे केवळ एक देह नसून ते साक्षात परब्रह्म आहेत. ते दत्तात्रेयांचे तिसरे अवतार आहेत. मग त्यांचे स्वरूप कसे आहे? तर अजानुबाहू, ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात, हे महापुरुषाचे लक्षण मानले जाते. त्यांची मुद्रा कशी आहे? तर एकदम अत्यंत तेजस्वी मुद्रा. त्यांच्या डोळ्यामध्ये करुणा आणि चेहऱ्यावर कोटी सूर्यांचे तेज आहे. त्यानंतर आपल्याला अक्कलकोटचे महत्त्व दिसते. अक्कलकोट ही केवळ एक जागा नाही, तर ते एक तीर्थक्षेत्र बनले, कारण तिथे स्वामींनी आपली लीला दाखवली. पहिल्या अध्यायातील मुख्य संदेश काय आहे मित्रांनो? तर यामध्ये भक्तांना अभय दिलेला आहे. या अध्यायात स्वामींच्या अगाध लीलेचे वर्णन केलेले आहे. जे लोक संकटात सापडले आहेत, त्यांना कोणीही वाली नाही. त्यांच्यासाठी स्वामी हे माऊली, आई आहेत. स्वामींचे ध्यान करणे म्हणजेच विश्वाच्या सर्वोच्च शक्तीशी जोडले जाणे, युनिव्हर्सल पॉवरशी जोडले जाणे. जेव्हा आपण स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपण सकारात्मक गोष्टी आपल्याकडे खेचून घेतो. केवळ ग्रंथ वाचून चालत नाही, तर त्यातील भाव मनात उतरवणे खूप महत्त्वाचे आहे. या पहिल्या अध्यायाची फलश्रुती काय आहे मित्रांनो? तर जो हा अध्याय प्रेमाने वाचतो, त्याच्या चित्ताला शांती मिळते. मित्रांनो, स्वामींच्या चरणी लीन व्हा आणि सकारात्मक राहा. मग बघा स्वामी आपल्या अडचणी कशा दूर करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.